येस, आपल्याला बघायचे 12वी सायन्सचा मॅथ्स 1 मधला पेअर ऑफ स्टेट लाईन. त्याच्यातले 3 थेरम आहेत. 3 पैकी आज एक थेरम घेणार आहे आपण आणि अतिशय महत्वाचा थेरम आहे. 3 पैकी गॅरंटेड एक थेरम परीक्षेला विचारतातच. थेरमचा अर्थ समजून घ्या, पाठ करू नका, रट्टा मारू नका. अतिशय इझी चॅप्टर आहे आणि 10 एक्झाम्पल सोडवलं तर पूर्ण चॅप्टर क्लिअर होतो. 10 पार्ट असे सेपरेट केलेत. सुरुवातीला आपण बघूया थेरम आणि मग बाकी बघूया. क्लिअर. फर्स्ट थेरम, जॉइंट इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन passing through origin is a homogeneous equation of second degree in x and y. त्याचं मिनिंग बघा, कळतंय का? हो का? जॉइंट इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे दोन इक्वेशन घ्या, ओरिजिन मधून जाणारे घ्या आणि ते एकत्र जॉईन करा. जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे ओरिजिन मधून जाणारे दोन इक्वेशन घ्या आणि ते जॉईंट करा आणि काय मिळणार आहे तुम्हाला? इज होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स आणि वाय. तर ते कसले मिळाले पाहिजेत? होमोजेनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री. पहिलं दोन इक्वेशन घेऊया ओरिजिन मधून जाणारे. तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळणार ओरिजिन मधून जाणारे? लगेच कळतं. लाईनचे बघा एक 5 प्रकार आहेत, ते आधी सांगतो, मग त्यातलं कुठलं घ्यायचं ते बघा. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे जनरल इक्वेशन. y इज इक्वल टू mx प्लस c. m म्हणजे स्लोप, c म्हणजे y इंटरसेप्ट म्हणजे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. y मायनस y1 इज इक्वल टू m in bracket x minus x1 passing through one point. Then x minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1. हे 2 पॉइंट दिले असतील तर. आणि फिफ्थ x upon a प्लस y upon b इज इक्वल टू 1. हे लाईनचे 5 इक्वेशन आहे. ह्या 5 पैकी आपल्याला जनरल इक्वेशन घ्यायचं फक्त. ax प्लस by प्लस c. आता हे ओरिजिन मधून कधी जात आणि ओरिजिन मधून कधी जात नाही, तर सी ची व्हॅल्यू 0 आली म्हणजे कॉन्स्टंट नसेल, फक्त एक्स आणि वाय चीच व्हॅल्यू असेल तर ते इक्वेशन ओरिजिन मधून जातं, म्हणजे सी घ्यायचा नाही. म्हणजे जनरल इक्वेशन काय झालं? एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0 ओरिजिन मधून जाणार. असे दोन इक्वेशन घ्यायचे. आता कसे दोन घ्यायचे? तर एकाला a1 b1 म्हणा आणि दुसऱ्याला a2 म्हण. बघा, लेट a1x plus b1y is equal to 0 and a2x plus b2y is equal to 0. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आणि बोथ पासेस थ्रू ओरिजिन. आणि हे कॉन्स्टंट सी घेतला नाही म्हणजे ते दोन्ही इक्वेशन ओरिजिन मधून जातात. अरे बापरे, समजलं वाटतं तुम्हाला? बघा, कळलं? मला समजलंय, तुम्हाला समजलंय की नाही? बघा, a1x plus b1y is equal to 0, a2x plus b2y is equal to 0. आता त्याचं काय करायचं? जॉइंट इक्वेशन घ्यायचं. काय घ्यायचं? जॉइंट. जॉइंट म्हणजे एकत्र इक्वेशन. जॉइंट इक्वेशन इज a1x राईट. हे इक्वेशन काय केलं? जॉईंट केलं, एकत्र केलं. आता इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. ह्या दोन्ही ब्रॅकेट सोडवा. a1 a2 x into x x square plus a1 b2 x into y. बघा, यानं याला a1 a2 x into x square, a1 b2 x into y xy. आता यानं b1 a2 xy आणि b1 b2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता बघा, इथं पण एक्स वायच्या टर्म आल्या, इथं पण एक्स वायच्या टर्म आली, इथं पण एक्स वाय. यातनं एक्स वाय कॉमन काढू आपण. म्हणजे काय झालं बघा, a1 a2 x स्क्वेअर, ह्यातनं एक्स वाय काय केलं? कॉमन काढला. a1 b2 प्लस b1 a2 प्लस b1 b2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन कळलं? आता a1 a2 दोन कॉन्स्टंट आले, त्याच्याऐवजी नवीन कॉन्स्टंट घ्यायचा. कसा घेतोय बघा, जसं आपण 2 into 3 ला काय मानतो? 6. म्हणजे दोन कॉन्स्टंट ची मल्टिप्लिकेशन केली की नवीन कॉन्स्टंट मिळतो 6.
5 इंटू 4 घेतला तर 20, म्हणजे 5 कॉन्स्टंट आहे, 4 कॉन्स्टंट आहे, 20 न्यू कॉन्स्टंट. तसं टेक बघा, A1 A2 बद्दल A, B1 B2 बद्दल B, ठीक आहे. A1 A2 बद्दल काय कन्सिडर केलं? A. B1 B2 बद्दल B, आणि A1 B2 प्लस A2 B1, A1 B2 प्लस A2 B1 बद्दल ट्वाइस H. आता ह्या पुट करा, सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. काय येणार आता बघा, A1 A2 बद्दल काय म्हणलं? A. सो AX स्क्वेअर. A1 B2 प्लस A2 B1 बद्दल 2H कन्सिडर केलं, सो 2H इंटू XY. आणि B1 B2 बद्दल B कन्सिडर केलं, दॅट इज BY स्क्वेअर. आता हे इक्वेशन बघा, X ची पॉवर काय? 2, Y ची पॉवर काय? 2, आणि X ची 1 आणि Y ची 1 म्हणजे 2 झाल्या. म्हणजे इथं पॉवर 2 आहे, इथं पॉवर 2 आहे, इथं पॉवर 2 आहे, डिग्री 2 आहे, डिग्री 2 आहे, डिग्री 2 आहे. म्हणजे हे सेकंड डिग्री इक्वेशन झाला. कुणाचं झालं? एक्स आणि वाय. बघा इथं एक्स, एक्स वाय, वाय, एक्स आणि वायचं सेकंड डिग्री इक्वेशन झालं. आता होमो का म्हणायचं? होमोजिनियस म्हणजे सेम. होमो म्हणजे सेम, म्हणजे इथं पॉवर 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, म्हणजे होमोजिनियस आहे. आणि पॉवर 2 आहे म्हणून सेकंड डिग्री, आणि एक्स आणि वायच्या स्वरूपात आहे म्हणून एक्स वाय. दिस इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. कळलं किती सोपं आहे बघा. 2 लाईन घेतल्या, त्यातला कॉन्स्टंट कट केला ओरिजिन मधून जाण्यासाठी, त्या एकत्र केल्या, सोडवल्या, आणि काय आलं? A1 A2 X स्क्वेअर प्लस A1 B2 प्लस A2 B1 XY प्लस B1 B2 Y स्क्वेअर. आणि A1 A2 बद्दल A मानलं, B1 B2 बद्दल B मानलं, A1 B2 प्लस A2 B1 बद्दल ट्वाइस H मानलं, आणि हे इक्वेशन मिळालं. आणि असं आलं की हे लिहून टाकायचं काय? दिस इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. कळतंय का? बघा, मला कळतंय, तुम्हाला पण कळणार आहे. इतकं सोपं आहे. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा.